नमस्कार मित्रांनो, मी शुभम कदम शुभ कोकणीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज शिमगा चालू आहे आणि प्रत्येक चाकरमानी गावी आलेला आहे. आणि आता कसं शिमगा चालू असल्यामुळे सगळे पालखी वगैरे चालू आहेत. तर आज आमचा वर्षवाडीचा मान आहे आणि हे बघा आम्ही आता फौदारवाडीमध्ये आलेलो आहे. त्यांची होली इकडे लागते खाली आणि आमचा मान आहे वरती आमच्याकडे पालखी येणार आहे. तर आम्ही आता खाली पालखी आणायला जात आहे. आज रात्री आमच्याकडे राहणार आहे वरती पालखी. तर आपल्या वाडीतली सगळी गँग मंडळी आहेत. तर सगळे एकत्र जाणार आहे. आणि गावी आलं तर काही ना काही तर खायचंच असतो. बघा कैरी आहे आणि कोळी बघा कशी आहे आणि चांगली लागते. गोड आंबट आहे. तर गावी तो काय ना काय चालूच असतं आमचं खायचं. बोरं म्हणा, कैरी म्हणा. तर त्या घरामध्ये पालखी होती आणि आज आपल्यासोबत आपल्या संध्याचा आहे. आता तुम्ही ओळखतच असाल, लास्ट टाइम पण होता आपल्यासोबत. हा घर आणि तर पालखी आहे आणि आलेला प्रसाद पण भेटलाय. प्रसाद काय असं शिस्तू तर पालखी आपली निघाली आहे. काय पडला ढोलवाला काय कमाला यार. चला घंटी असते. आणि ही फक्त माझ्या कोकणामध्येच भेटते, बाकी कुठं असं भेटणार नाही. फौदारवाडीचे भावी आमदार सुरज गोलप. नमस्कार महाराज. नमस्कार विपुल महाराज. नमस्कार.
देव इकडे घरी गेला संध्याकाळचा येईल. संध्याकाळचाच येणार आहे. संध्याकाळ वरती आमचे पहिले शेड्यावरून सुरुवात करायची. तेव्हा सकाळी एवढा उघडून ठेवा. दादा मोबाईल
आईला पालखीत बसवून सजवून मोठा आनंदानं बाल गोपाळ या ठिकाणी एकरूप होऊन आता पालख्याला वाटतं पर्सन घ्या योग्य ती मांडणी करा. पालखीत योग्य ते सगळं सामुग्री व्यवस्थित मांडा. तदनंतर या ठिकाणी वडजे ब्राह्मणांच्या मंत्र पुष्पांजलीमध्ये सत्यनारायणाची महापूजा गायली जाईल आणि आपण साऱ्यांनी शेवट करायची आहे. त्या सत्यनारायणाच्या महापूजेचा देखील आपण लाभ घ्यायचा आहे. तर आता देव बसले. आता जरा पूजा वगैरे चालू होणं सत्यनारायणची आणि इकडे खाली जेवण करतायत. तर जेवणाचे ते दाखवू आपण. तर बघा इकडे जेवणाची तयारी चालू आहे. काका नमस्कार. नमस्कार. नाही पप्पा आले. बघा इकडे पूर्ण जेवणाची तयारी. नाही नाही तर पूजा वगैरे आपली चालू आहे आणि आता थोड्याच वेळात आपला कीर्तन चालू होणार आहे. तर पालखी आपल्या वरच्या वाडीमध्ये आलेली आहे आणि कीर्तन वगैरे सगळं सेटअप करत आहेत. आता चालू होईल थोड्याच वेळात कीर्तन आणि त्याच्यानंतर जेवण होईल. आता 7 ते 8 कीर्तन नंतर मग जेवण होईल आणि त्याच्यानंतर आपल्यावरती साखरपुडा आहे तिथे जायचं आहे. तर चला तर आता आपण जाऊया कीर्तनला जाऊया. कीर्तन चालू होणार आहे आता. हरी ओम नमो भगवते विठोबाने दिली प्रेम कळा विदुर सात्विक माझी कुळीचा अंगीकार त्याचा केला देवे
ऋषींची ही कुळे उच्चारली, जेने स्वर्गावरी तेने वस्ती केली. संतांच्या घरची दासी मी अंकिली, विठोबाने दिली प्रेम कळा. नामयाची जनी भक्तीचे सादर, नामयाची जनी भक्तीचे सादर, माझे ते साचार विटेवरी. संतांच्या घरची दासी मी अंकिली, विठोबाने दिली प्रेम कळा. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा ज्यांच्या घरी ज्यांच्या हाताने भगवंत जेवतो, आपल्या स्वप्नात सुद्धा येत. तुमचा आला. रोज आपण काय करतो? बाबा किती वर्ष गेले परमार्थात, आयुष्य गेलं, पण देव काही स्वप्नात सुद्धा येत. तुमचा आला? येत नाही. मग स्वतः भगवंत ज्यांच्या हाताने काय करतो? तुमच्या हाताने जेवतो का? नाही. कुणाच्याच जेवत नाही. आपण जेव घालतच नाही. कोण कहते भगवान खाते नाही, बेर शबरी के जैसे खिलाते नाही. पण ज्यांच्या हाताने भगवंताने स्वतः जेवावं, असे भगवंताचे प्राणप्रिय असणारे माझे नामदेवराय, आणि त्या नामदेवरायांच्या घरी 14 माणसाच्या कुटुंबाचं काम करणारी, जी स्वतःला नामदेवरायांची दासी म्हणून घेते, अशी आमची स्त्री वर्गातली संत असणारी 3 क्रमांकाची संत वर्गातली स्त्री संत वर्गातली 3ऱ्या क्रमांकाची. मग पहिल्या 2 संत मीराबाई आणि संत 2ऱ्या क्रमांकाच्या संत मीराबाई, आणि प्रथम क्रमांकाच्या कोणे तर माझ्या राधाराणी असणाऱ्या, ज्यांनी शुकाचार्यांसारखे जे माणसं म्हणतात आम्हाला बायकांचा वाराही चालत नाही, त्यांनी ऐकावं की जी स्त्री संत आहे ती राधाराणी आहे. आणि ती राधाराणी जे शुकाचार्य जन्माला येतानाच 16 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिले, आणि जन्माला आल्यानंतर नाळ गळ्यामध्ये घेऊन जे वनामध्ये मार्गस्थ झाले, ज्यांना स्त्री आणि पुरुषातला भेदही कळत नव्हता, आणि त्या शुकाचार्यांची गुरु म्हणजे कोण आहे? तर राधाराणी. आकार निर्माण केलेला आहे. या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे, या कोकण भूमीचं, की ते प्रत्येक मातीच्या कणाकणामध्ये कलाकार आहे. आमच्या वरती घाटावरती माणसाला घासावी लागते. जसं मृदंगाचार्य तयार व्हायचा असेल तर शरीरातल्या रक्ताचं घामाच्या स्वरूपात 24 तास प्रॅक्टिस करून, है की नाही, मग त्या मेलेल्या जनावराच्या चामडीमधून असा आवाज, सुंदर आवाज आपण काढू शकतो. तसं आमचं आहे. आम्हाला संघर्ष करावा लागतो, पण कला ही या भगवंताने, ह्या काळकाई मातेने तुम्हाला जन्मापासूनच दिलेली आहे. त्या काळकाई मातेचे जनाबाई म्हणतात. तुम्ही बघा, खेडच्या एखाद्या भरणे नाक्यामध्ये तुम्ही दिवसभर उभे राहिले, सगळे पुरुष मंडळी, सगळे तुम्हाला कोण विचारणार आहे का कुठं जायचंय, कशाला उभं राहायला? खरं सांगा, विचारणार आहे? कोण विचारणार आहे? तुम्हाला कोणीही विचारत. बायकोला पण जर गरज लागली तर ती तुम्हाला फोन करते, तुम्हाला कोणी विचारत. त्याच ठिकाणी एखादी स्त्री जर 10च मिनिटं उभं राहिली तर सगळे लोक टकामका बघितल्याशिवाय राहत. मग जनाबाई महाराज म्हणतात, कशाला घाबरता? जर तुम्ही तुमच्या परमार्थामध्ये नीट आहे, तुम्ही तुमचा परमार्थ नीट केला, कारण स्त्री जन्म फार अवघड आहे. किती अवघड आहे? जनाबाईंनी भोगलं एवढा अवघड आहे. झालं विठ्ठल. थोडक्यात स्त्री जन्म पुढे सारखा पटापटा, आणि ज्यांना जागा नसेल त्यांनी इथं आजूबाजूला जिथे जागा सापडेल तिथे येऊन बसा. बाबा असे इकडं इथे या पटापट. विठ्ठल 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 विठ्ठल. कुठं बसायचं ते बसा, फक्त आवाज करू नका. किती अवघड आहे स्त्री जन्म. आतापासून नाही, जर राधाराणीच्या काळापासून, त्याच्या अगोदर सीता मातेच्या काळापासून स्त्री जन्म अवघड. भगवंतासोबत वनवासाला सीता माता गेल्या. तुमचं लक्ष आहे का बायकांकडे?
लक्ष आहे? लक्ष कुठे? इकडे आहे ना? माझ्याकडे नका देऊ, मी काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्या. हा, आता आमची जनरेशन फक्त कडक कपडे घालण्यात जास्त आम्ही फेमस आहे. परमार्थामध्ये जे प्रेम होतं ना ते जुन्या काळामध्ये होतं महाराज. आता संत येती घरां पुढचे दार बंद. आता पूर्वी असं नव्हतं. ज्या वेळेला येत होते त्या वेळेला अहो शालूच्या घड्या टाकायचे. घड्या मराठवाड्यामध्ये अशी परंपरा आहे. बनारसी पैठणी शालूच्या अशा घड्या लोक टाकायचे. का? संत आले, स्त्री संत आली तर तिची ओटी भरणार साड्यांनी नव. आता काय महाराज, मोठं घर पोकळ वासा वारा जाई. कळलं का? असा आता परमार्थ शुद्ध त्याच्यापेक्षा सांगा. आता परमार्थ असा झाला पण खोल गेला. परमार्थ बांबूच्या झाडासारखा पाहिजे. कसा? बांबू म्हणता का वेळू म्हणता? बांबू. हा, मग कसा पाहिजे? बांबूचं झाड लवकर वाढत नाही ना बाबा. लवकर नाही ना वाढत. नाही वाढत. सुरुवातीला ज्या वेळेला ते वाढायला लागतं त्या वेळेला जेवढं त्याला वर वाढायचं तेवढं 10-20 फूट आधी ते मूळ काय होतं? खोल जातं. का? त्याला माहिती मला तेवढी उंची गाठायची. कीर्तन झालेलं आहे आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे. सगळं जेवण वगैरे इथे वाढणार आहे. सगळं रेडी वगैरे आहे सगळं. बघा एकदम भाजी वगैरे बघा. भाजी बिजी एकदम इकडं पाणी गरम आहे. इकडं खीर आहे. तर आता जेवणाची पंगत असणार आहे. इकडं पापड वगैरे
वाढून झाल्याच्या नंतर तर बघा मंडळी इथं दातोची लाटची पंगत जेवत आहे. आणि हा बघा संध्यादा आणि जामची पंगत आहे. आणि याच्यानंतर झालं जेवण वगैरे. तर फायनली आपला असा कार्यक्रम झालेला आहे. आणि पालखी वगैरे आलेला आपला आपल्या वाडीतच आणून पालखी आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. तर भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या भेटू. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेल की आपली घरे घेतात नारळ वगैरे सगळं आपलं जे काय असेल ते सांगू. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. आज आपल्या पालखी आलेली आपल्या वाडीमध्ये पालखी आज तर फायनली आपलं झालेलं आहे. आणि तिथे बघा लाटची पंगत बसलेली आहे. आणि आता आपण इथंच थांबूया. आजचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. प्लस आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजची पालखी आपल्या वाडीमध्ये राहणार आहे आणि उद्यापासून आपली घरं घेणार आहे. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. तोपर्यंत बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा.